नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी आपला धनसंचय आपण वाढवला पाहिजे। म्हणजेच काय, आपल्याकडे जे काही धन असेल, धान्य असेल, त्यामध्ये आपण थोडी का होईना भर घालण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाईल। तसं वर्षभरामध्ये भरपूर असे सण येतात की जे लक्ष्मीकारक असतात, किंवा असे काही सण ज्यामध्ये आपण जर आपला धनसंचय वाढवला किंवा त्या वस्तू त्या दिवशी आपण जर खरेदी केल्या तर नक्कीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते। आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाची हीच इच्छा असते की आपल्याकडे आपली गुजराण होईल एवढी का होईना धनसंपत्ती नक्कीच असावी, त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो। त्यामुळे बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करतात। ज्यांची ऐपत असेल तर ते सोन्या चांदीचे दागिने सुद्धा करतात। म्हणजेच काय, सोनं चांदी या ज्या महागड्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा ते आपापल्या परीने घेण्याचा प्रयत्न करतात, कारण धनत्रयोदशी हा दिवसच अतिशय शुभ आहे। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। बऱ्याच वेळा आपल्याकडे असलेला पैसा टिकून राहत नाही, म्हणजे पैशाला वेगवेगळे मार्ग फुटत असतात। त्यामुळे जर एखाद्याकडे जास्त पैसा असेल तर ते या दिवशी जमीन जागा यामध्ये सुद्धा आपला पैसा गुंतवतात, किंवा नवीन काहीतरी व्यवसायाची सुरुवात करतात। कुणी नवीन वाहन खरेदी करतं। पण याच वेळेस आपल्याला अजून एक प्रश्न असा पडतो, किंवा सर्वसामान्य माणूस की ज्याला दररोजची गुजराण करणं सुद्धा अवघड आहे, तर त्यावेळेस अशा व्यक्तींना सुद्धा प्रश्न पडतो की धनत्रयोदशी दिवस अतिशय शुभ आहे, पण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीये किंवा तेवढं धन नाहीये, मग आपण धनत्रयोदशीला अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या? तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य होणार नाही, किंवा त्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवणं शक्य होणार नाही, तर त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात की ज्या खरंच सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे। आणि त्या वस्तू जर आपण इतर दिवशी खरेदी न करता, म्हणजे दिवाळीच्या आधी म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या दिवशी म्हणा, तर त्या दिवशी खरेदी न करता डायरेक्ट तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशीच तुमच्या घरी या वस्तू आणा। यामुळे तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। तर वस्तू कोणत्या त्या आपण एक एक करून जाणून घेऊया। व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 10 नोव्हेंबर 2023ला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी यंदाची धनत्रयोदशी आलेली आहे। धनत्रयोदशीची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला नुकताच शेअर केला। मी आशा करते तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा उपयोगसुद्धा होईल। आणि धनत्रयोदशी येतेच आहे, तर आपल्याला नक्की काय काय घ्यायचं आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विड्याची पानं खरेदी करायची आहेत। तर धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी आपण कलशामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तर लावतोच, किंवा मग घरी आपल्याला जर तोरण वगैरे बनवायचं असेल, किंवा देवासमोर सुद्धा बरेच जण या दिवशी विडा ठेवतात, किंवा मग शुक्रवार येतो त्यामुळे देवीसमोर सुद्धा बरेच जण विड्याचं साहित्य त्या पानावर ठेवतात। तर आपल्याला विड्याची पानं लागणारच आहे। तर तुम्ही त्या विड्याच्या पानांमध्ये 2 पानं अजून जास्त आणा, कारण या विड्याच्या पानांवर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी काही पूजा करू, तर एका पानावर आपल्याला पूर्ण हळद टाकायची आहे आणि दुसऱ्या पानावर आपल्याला पूर्ण कुंकू टाकायचं आहे। म्हणजेच काय, तुम्हाला एक विड्याचं पान पूर्ण लाल दिसेल आणि दुसरं विड्याचं पान जे आहे ते पूर्ण पिवळं दिसेल। तर या हळदी कुंकू टाकलेल्या पानांवर तुम्हाला, म्हणजे त्या एका कुंकवाच्या पानावर तुम्हाला शुभ असं कोरायचं आहे। तुम्ही काडीपेटीतल्या काडीच्या मदतीने कोरू शकता, किंवा अगरबत्तीची काडी असते तिने कोरू शकता। हळदीच्या पानावर तुम्ही लाभ असं सुद्धा कोरू शकता। तर जोपर्यंत धनत्रयोदशीची पूजा तुम्ही ठेवलेली आहे तोपर्यंत तुम्हाला ते देवीसमोर तसंच राहू द्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हळदीचं आणि कुंकवाचं ते विड्याचं पान उचलून घ्यायचं आहे, आणि ते हळदी कुंकवासह तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। तर ज्यांना नदीच्या वगैरे ठिकाणी जाणं शक्य होणार नाही, किंवा बरेच जण आता पर्यावरणाच्या बाबतीत सजग झालेले आहे आणि आपण ते असायला सुद्धा पाहिजे, तर आपलं बघून, किंवा मग बरेच जण अजूनसुद्धा पाण्यामध्ये या निर्माल्याच्या वस्तू प्रवाहित करायला जातात, आणि परिणामी नद्या, तलाव किंवा जे जलाशय आहेत तर ते
प्रदूषणकारक होत चाललेले आहे किंवा तिथे प्रदूषण वाढत आहे, तर आपण घरच्या घरीसुद्धा एखाद्या भांड्यात पाणी घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण ही जी हळदी कुंकवाची पानं आहेत ती विसर्जित करू शकतो. नंतर थोड्या वेळाने काय करायचं, ते हळदी कुंकवाचं तयार झालेलं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतू शकता आणि ती पानंसुद्धा झाडाच्या मुळाशी ठेवून देऊ शकता किंवा मातीमध्ये पुरली तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला ही विड्याची पानं जी आहेत ती या दिवशी नक्की खरेदी करायची आहे. लक्ष्मीकारक मानली जातात किंवा चैतन्याचं प्रतीक मानली जातात ही विड्याची पानं, तर तुम्ही आवर्जून खरेदी करा. आणि तुम्ही तसंही पूजेसाठी आणणारच असाल तर 2 पानं तुम्ही जास्त घेतल्यामुळे कोणताही फरक जास्त पडणार नाही. सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा विड्याची पानं अगदी सहजपणे घेऊ शकतो. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला या दिवशी अख्खे धने खरेदी करायचे आहेत. आता तुमच्यापैकी बरेच जण विचार करतील की धने तर आमच्या घरी आहेच, मसाल्याच्या पदार्थांमध्ये आम्ही धने ठेवलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आम्ही अख्ख्या धन्यांचा वापर करतो किंवा त्याची पावडर बनवतो, मग त्यातलेच धने ठेवले तर चालेल का? पण बघा, धनत्रयोदशीचा दिवस आहे, आपल्याला मुद्दामून त्या दिवशी या वस्तू खरेदी करायच्या आहे. त्यामुळे जास्त नाही, अगदी 10-20 रुपयाचे तुम्ही धने दुकानामधून खरेदी करून आणायचे आहेत आणि तेच तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा, धने पावडर न घेता तुम्हाला अख्खे धने घ्यायचे आहे. साक्षात धन्वंतरी देवांचं प्रतीक. धन्वंतरी देव म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा 12वा अवतार आहेत आणि ते त्यांचं आयुर्वेद शास्त्रामध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांचं प्रतीक म्हणून या धनांकडे बघितलं जातं आणि हे धने आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायचे आहेत. तुम्ही जर धनत्रयोदशीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की मी धने कशा पद्धतीने ठेवले होते. त्यानंतर हे जे धने आहेत तर त्यातला काही भाग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल किंवा मग धने आणि गूळ मिक्स करूनसुद्धा तुम्ही नंतर प्रसादाच्या स्वरूपात खाऊ शकता. किंवा मग तुम्हाला खायचं वगैरे नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्या कुंडीमध्ये किंवा मातीमध्ये ते धने टाकून दिले तर त्याची नंतर कोथिंबीर तयार होते आणि ती कोथिंबीर तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये नंतर वापरू शकता. पण लक्षात ठेवा, हे जे धने आहेत, जर तुम्ही ते धने आणि गूळ प्रसादाच्या स्वरूपात खाणार असाल तर फक्त तुमच्या घरच्या सदस्यांनीच ते खा. आपलं धन दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करू नका. किंवा तुम्ही धने जर मातीमध्ये लावले, जे नैवेद्याचे धने होते तर ते तुम्ही प्रसाद स्वरूपात मातीत लावले, त्याची कोथिंबीर तयार झाली तर त्यापासून म्हणजे ती कोथिंबीर तुम्ही कशातही वापरली किंवा तो पदार्थ तयार केला कोथिंबीरीचा तर तो सुद्धा आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खाण्याचा प्रयत्न करावा, इतर कोणालाही देऊ नये. यामुळे काय होतं, आपलं धन जे आहे ते वाटलं जातं आणि या उपायाचा आपल्याला कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे धन्यांचा हा एक उपाय तुम्ही नक्की करा आणि आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धने खरेदी करा. पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारामध्ये जायचं आहे किंवा दुकानामध्ये जायचं आहे आणि तिथून आपल्याला लाया बत्तासे घेऊन यायचे आहेत. तुमच्यापैकी बरेच जण विचार करतील की दिवाळीच्या अगोदर जो आठवडे बाजार असतो तर तेव्हाच आम्ही लाया बत्तासे आणतो. पण असं अजिबात करू नका. तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच हे आणायचं आहे. याचे फायदे, याचे लाभ तुम्हाला खूप होणार आहेत. कारण तुम्ही दिवाळीच्या दिवशी आपण म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपण जे काही लक्ष्मीपूजन करतो किंवा धनत्रयोदशीची पूजा असेल तर त्यामध्ये आपल्याला लाया बत्तासे लागतात म्हणजे लागतातच. म्हणजे आपण इतकं सगळं बनवतो, चिवडा, लाडू किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा, खीरपोळीचा, म्हणजे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं काही ना काही बनतं आणि तरीहीसुद्धा या दिवाळीच्या दिवसांमध्ये लाया बत्तास्यांनाच इतकं महत्त्व का आहे? तर याचं कारण हेच आहे की कुबेर देवता असतील, भगवान श्रीहरी विष्णू असतील किंवा माता लक्ष्मी असेल, यांना पांढऱ्या रंगाची मिठाई अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला लाया बत्तासे धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचे आहेत. हवं तर तुम्ही धनत्रयोदशीला सुद्धा तेच लाया बत्तासे वापरा, दुसऱ्या दिवशी परत लक्ष्मीपूजनला सुद्धा तेच लाया बत्तासे वापरा. पण तुम्हाला आवर्जून या दिवशी ते घ्यायचे आहेत आणि जेव्हा लक्ष्मीपूजन वगैरे होईल तर तुमच्या घरातील लहान मुलांनी ते खाल्लं तरीसुद्धा चालतं आणि खाणं नाही झालं तर तुम्ही ते गायींना किंवा पक्ष्यांना सुद्धा देऊ शकता. आणि मागच्या वर्षी जर उरलेलं तुम्ही ठेवलेलं असेल लाया बत्तासे म्हणा किंवा लक्ष्मीपूजनाचं जे साहित्य असेल तर ते मात्र या दिवशी वापरू नका. कारण या ज्या वस्तू असतात, आता आपण कसं लक्ष्मीपूजनला सुद्धा देवी लक्ष्मीची मूर्ती आणतो तर ती मातीचीच का आणतो? मग आपण दुसरी कशाची आणली असती आणि तीच आपण दरवर्षी वापरली असती.
त्याच पद्धतीने या ज्या वस्तू आहेत त्या दरवर्षी यासाठीच नवीन घ्यायच्या असतात, कारण दरवर्षी घेतल्यामुळे आपण एक प्रकारे आपला धनसंचय वाढवत असतो. भलेही आपण त्यासाठी थोडी किंमत मोजतो, थोडेफार पैसे आपण ज्या मूर्तिकाराकडून ती मूर्ती घेतली किंवा ज्या दुकानदाराकडून आपण या वस्तू घेतल्या तिथे आपण थोडीफार आपली कमाई लावतो, पण यामुळे या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्याला त्याचे लाभसुद्धा चांगले होतात. त्यामुळे लाया बत्तासे तुम्ही आणाच. तांदळाच्या लाया आणल्या तरीसुद्धा चालतील किंवा या दिवसांमध्ये ज्वारीच्या वगैरे सुद्धा लाया मिळतात. म्हणजे ज्या तुमच्याकडे पद्धत असेल की याच लाया आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी किंवा धनत्रयोदशीला लागतात तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पंत्या वगैरे घेताना त्या चिनी मातीच्या किंवा दुसऱ्या कशाच्याच घ्यायच्या नाही आहे. म्हणून फक्त या दिवाळीलाच काय तर प्रत्येक दिवाळीला आपल्याला पारंपरिक वस्तू घेण्यावर अतिशय भर द्यायचा आहे. म्हणजे मातीचे दिवे असतील किंवा देवी लक्ष्मीच्या समोर आपण लक्ष्मीपूजनाला किंवा धनत्रयोदशीला छोटे छोटे मातीचे कलश वेगवेगळ्या धान्यांनी किंवा लाया बत्तास्यांनी किंवा धनाने भरून ठेवतो, तर तशा पद्धतीचे कलशसुद्धा आपल्याला मातीचेच घ्यायचे आहेत. कारण मातीच्या या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक मानल्या जातात. मातीच्या पंत्या असतील, मातीचे कलश असतील किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण मातीचा जो काही माठ ठेवतो, तर या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मातीच्या वस्तूंमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा तोटा होत नाही. आजकाल तर तुम्ही प्रत्येक बायकांकडे बघत असाल तर त्या सगळ्या प्रकारची भांडी त्यांच्याकडे असतात. नॉनस्टिकची म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची, स्टीलची, ॲल्युमिनियमची, लोखंडाची सगळी भांडी आपल्याकडे असतात. म्हणजे आपण जेवढे पुढे जात आहोत, आपली परिस्थिती जेवढी सुधारत आहेत, तरी पण बायका आता आवर्जून तुम्हाला मातीची भांडी घेताना दिसतील. कारण आपण कितीही महागडी भांडी घेतली किंवा कितीही मॉडर्न वस्तू आपण घेतल्या तरी पण मातीच्या भांड्यामध्ये काही पदार्थ खाण्याची जी काही चव आहे ती कोणत्याही भांड्यात जर आपण पदार्थ बनवतो तर त्याला येत नाही. त्यामुळे परत पारंपरिक वस्तू घेण्यावर अतिशय भर दिला गेला आहे. तर तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या चायनीज वस्तू किंवा ज्या वस्तू आपण परत फेकून वगैरे दिल्या किंवा खराब झाल्यावर आपण टाकून देतो तर त्यांचं विघटनसुद्धा होत नाही. तर या ज्या मातीच्या पंत्या आहेत तर आपण यांचा वापर परत करू शकतो. यांना स्वच्छ करून धुवून वाळवून ठेवू शकतो किंवा वर्षभरामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा पंत्यांची गरज पडते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिवे लावावे लागतात किंवा कापूर जाळण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही या पंत्यांचा वापर नंतर करू शकता. किंवा हे जे मातीचे कलश तुम्ही घेता तर यांचासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. तर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर मातीचे छोटे छोटे कलशसुद्धा घ्यायचे आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी 10 रुपयाचं एक छोटंसं मिठाचं पॅकेट तुमच्या घरी आणायचं आहे. आता बरेच जण विचार करतील की धनत्रयोदशी आणि मीठ यांचा काय संबंध आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ नक्कीच खरेदी करावं. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं मीठ घरामध्ये सुखसमृद्धी तर आणतंच, त्याचबरोबर आपल्या घरातलं ऐश्वर्य वाढायलासुद्धा मदत करतं. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ विकत घेणाऱ्या घरात देवी धनलक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो. बरेच जण लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये खडे मीठ किंवा बारीक मीठ भरून ठेवतात आणि लक्ष्मीपूजनामध्ये या मिठाची सुद्धा पूजा केली जाते आणि नंतर याच मिठाचा वापर करून पुढे ते म्हणजे घरामध्ये आपल्याला फरशी वगैरे पुसायची असेल तर पाण्यामध्ये थोडं तेच मीठ वापरलं जातं, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. असं म्हटलं जातं की जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचं नवीन पॅकेट खरेदी केलं आणि तेच मीठ जर तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरलं किंवा धनत्रयोदशीला तुम्ही जो काही नैवेद्य कराल त्यामध्ये वापरलं तर घरातील प्रमुखाच्या संपत्तीत ओघ वाढतो. म्हणजेच काय, घरातला कोणताही प्रमुख व्यक्ती कशासाठी कष्ट करतो की पूर्ण त्याच्या घरादाराची भरभराट व्हावी किंवा त्याचं संपूर्ण घरदार जे आहे ते सुखात राहावं यासाठीच प्रयत्न करतो. तर नक्कीच धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही 10 रुपयाचं एखादं मिठाचं पॅकेट खरेदी केलं किंवा खडे मीठ जरी तुमच्या घरी आणलं तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव आहे. मिठामुळेच अन्नाला रुची येते. तुम्ही महालक्ष्मीची कथा ऐकलेली असेल मार्गशीर्ष महिन्यातली, तर त्यामध्ये सुद्धा त्या मिठाचं किती महत्त्व आहे.
ते तुम्ही शांबाला आणि तिच्या आईची जी काही कथा आहे तर त्यामध्ये तुम्हाला माहीत झालेलंच असेल. तर मीठ तुम्ही तुमच्या घरी आणा. या मिठामुळे तुमच्या घरामध्ये शुभता येईल. तुम्ही तुमची संपत्तीसुद्धा या मिठामुळे वाढवू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं मीठ काचेच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या लहान बाऊलमध्ये तुम्ही जर भरून ठेवलं, ईशान्य कोपऱ्यामध्ये जर तुम्ही तुमच्या घराच्या ते ठेवलं तर नक्कीच तुमच्या घरातली नकारात्मकतासुद्धा दूर होईल. पैसे कमवण्याचे नवीन मार्गसुद्धा तुमच्यासाठी खुले होतील. धनत्रयोदशी ते दीपावली या दिवशी खरेदी केलेल्या मिठाने तुम्ही जर तुमच्या घरामध्ये पोछा लावला, म्हणजेच तुमची जी काही फरशी असेल ती जर पुसली, तर घरातली नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होते आणि घरामध्ये सुखशांती, संपत्ती आणि वैभवसुद्धा वाढतं. एवढंच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाचं पाकीट खरेदी करून तुम्ही कमी पैसे खर्च करून तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. या दिवशी मीठ खरेदी करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आणि त्या घरावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते. याशिवाय ऐश्वर्य मिळवण्यासाठी या दिवशी तुम्ही झाडूसुद्धा खरेदी करू शकता, ज्याला आपण शिरई म्हणतो. पण तुमचं जर फरशीचं घर असेल तर त्यामध्ये शिरई आपल्याला चालत नाही, आपल्याला मोठा झाडू खरेदी करावा लागतो. तर जे काही तुम्ही तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी वापरता, झाडू म्हणा, शिरई म्हणा, तर ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आणि जर तुम्हाला शिरई खरेदी करणं शक्य नसेल, म्हणजे ते तुम्हाला गरजेचं वाटत नसेल, कारण का की आपल्या फरशीच्या घरामध्ये शिरईचा वापर होत नाही म्हणून, तर अगदी छोटीशी म्हणजे बारीक शिरई आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी मिळते, ती तुम्ही घ्या. किंवा मग एक शिरईचं छोटंसं फड, म्हणजे जेव्हा आपण मोठी शिरई घेतो तर तिच्याबरोबर एक छोटंसं तिचं फडसुद्धा दिलं जातं, तर ते सुद्धा तुम्ही एक लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून पूजेसाठी आणू शकता. किंवा मग मातीची एक छोटीशी चूल भेटते, तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकता. जरी तुमच्या घरामध्ये गॅस असेल किंवा शेगडी असेल आता स्वयंपाकाला, तरी पण तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जर ही छोटीशी चूल ठेवली आणि दर शुक्रवारी म्हणा किंवा जेव्हा जेव्हा माता अन्नपूर्णेचा वार असेल, देवी लक्ष्मीचा वार असेल, त्या वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या गॅस शेगडीबरोबर या चुलीची सुद्धा प्रथमतः पूजा करायची आहे. यामुळे सुद्धा देवी अन्नपूर्णा, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी राहणार नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कोणती का होईना एक औषधी वस्तू खरेदी करायची आहे. जसं की हळकुंड असेल, तसंही धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हळकुंडाला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही सकाळी जो काही स्वयंपाक कराल किंवा संध्याकाळी जो काही स्वयंपाक कराल, तर त्यामध्ये 1-2 का होईना पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवायला विसरू नका. हवं तर तुम्ही नैवेद्यामध्ये सुद्धा पिवळा गोड भात करू शकता. म्हणजे आपण जो काही तांदळाचा भात करतो, तर भात करताना त्यामध्ये थोडीशी साखर आणि तुम्हाला थोडीशी हळदसुद्धा मिक्स करायची आहे, जेणेकरून तो पिवळा भात तयार होईल. आणि अशा गोड भाताचा सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. किंवा बऱ्याच जणांना रवा केसरी म्हणजे केशरी रंगाचा रवा बनवता येत असेल, किंवा मूग डाळीचे पदार्थ असतील, हरभरा डाळीचे पदार्थ असतील, गोड पदार्थ किंवा तिखट का होईना तुम्ही या दिवशी बनवू शकता. कढीसारखे सुद्धा पदार्थ तुम्हाला या दिवशी बनवता येतील आणि ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. औषधी पदार्थांमध्ये म्हणाल तर हळकुंडा व्यतिरिक्त अजून तुम्ही मसाल्याच्या पदार्थांमधले 1-2 पदार्थ या दिवशी खरेदी करू शकता आणि या दिवशी पूजेमध्ये सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. कारण आयुर्वेदाचे जे काही जनक किंवा आयुर्वेद शास्त्रामध्ये आपण ज्याला म्हणतो अगदी पौराणिक काळामध्ये, तर त्यामध्ये भगवान धन्वंतरी देवांना अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि धन्वंतरी देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले भगवान श्रीहरी विष्णू आहेत. तर तुम्ही या ज्या वस्तू आहेत मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही धनत्रयोदशीला नक्कीच खरेदी करा. आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला हे सांगेल की ज्यांची खरंच ऐपत आहे की आपण या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतो किंवा मग पितळेच्या वस्तूसुद्धा आपल्याला घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकतो. तर या दिवसापासून तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये जी काही गणपतीची मूर्ती असते, भलेही ती चांदीची असू शकते किंवा पितळेची असू शकते, तर दरवर्षी तुम्हाला या मूर्तीमध्ये थोडी का होईना भर घालायची आहे. बरेच जण असं करीतसुद्धा असतील, जे करतात त्यांनी मला कमेंट्स करून नक्की सांगा. कारण दरवर्षी आपण ती मूर्ती थोडी थोडी वाढवत गेलो, म्हणजे पहिली मूर्ती द्यायची आणि
त्या मूर्तीच्या वजनापेक्षा अजून थोड्या जास्त वजनाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर वर्षभर पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करत राहायची आहे. तर नक्की तुम्ही हे करा. नक्की तुमच्या घरामध्ये धनधान्य संपत्ती याची अजिबात कमी राहणार नाही. पण ज्यांची खरंच ऐपत आहे की जे दरवर्षी थोडंफार सोनं चांदी म्हणा किंवा पितळेच्या वस्तू ज्यामध्ये खर्च करू शकतात तर त्यांनी हे नक्की करावं. आणि ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी पितळेचा कुबेर दिवा नक्कीच खरेदी करावा. तुम्ही जर माझे देवपूजेचे व्हिडिओ बघत असाल त्यामध्ये सर्वात प्रथम मी जो दिवा लावत असते तर तो दिवा जो असतो त्याला कुबेर दिवा म्हणतात. आणि या कुबेर दिव्याचं धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये किंवा ज्या काही पूजा आपण माता लक्ष्मी, कुबेर, श्री गणेश किंवा श्रीहरी विष्णू यांच्यासाठी करतो तर त्यामध्ये या कुबेर दिव्याला अतिशय मानाचं स्थान आहे. त्यामुळे अगदी कमी पैशात तुम्हाला जास्तीत जास्त 40-50 रुपयात सुद्धा हा दिवा मिळून जाईल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी तो नक्की घ्या. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी घेण्याच्या या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या अजिबात महागड्या नाही आहेत. यापैकी सगळ्याच घेतल्या पाहिजे असं काही नाही, पण ज्या ज्या वस्तूंची तुम्हाला खरंच गरज आहे अशाच वस्तू मी तुम्हाला सुचवलेल्या आहेत. त्यामुळे नक्की घेण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.